कोण होते बुद्ध? सिद्धार्थ, शुद्धोधन, गौतम, शाक्य. सिद्धार्थ हे त्यांचं नाव, शुद्धोधन त्यांच्या वडिलांचं नाव, गौतम हे त्यांचं आडनाव आणि शाक्य हे त्यांची गाण्याचे नाव. इसवी सन 563 पूर्वी जाती व्यवस्था नव्हती तर गण व्यवस्था होती. त्यावेळेस 5 गण अस्तित्वात होते. शाक्य, लिच्छवी, कुलियन, द्रविड आणि गौंड हे 5 गण. शाक्य गण म्हणजे त्या काळातले कणबी. कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणे. मातीत बी पेरून जो स्वतःचा आणि समाजाचा उदरनिर्वाह करतो त्याला कणबी म्हणत. त्या कणबीचा अपभ्रंश आता कुणबी झाला आणि हे कुणबी म्हणजे आताची ओबीसी. हे कुणबी मराठा होते आणि त्यांचा परिवार हा शेतकरी होता. जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते. वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर होते. कोलियन म्हणजे आत्ताचा कोळी समाज. सिद्धार्थ, शुद्धोधन, गौतम बुद्धाची आई ही महामाया कोळी समाजाची होती. यावरून असं होतंय सिद्ध की कोळी आणि ओबीसी बहुजन यांचा आंतरजातीय विवाह होत होता. म्हणजे त्यावेळेस जाती प्रथा नव्हती. चौथा गण जो आहे तो आहे द्रविड. द्रविड गण जो आहे तो दक्षिणेतले सातवाहन सातकर्णी हे द्रविड गणातील बुद्धिस्ट राजे होते. आणि 5वा गण जो आहे तो गौड. गौड म्हणजे आत्ताचा आदिवासी राजा.